कोनिचिवा, हिरोशिमा, नागासाकी. प्रश्न पडला ना मी काय बोलतोय ते. अहो काय आहे, आपला हा क्रिकेट शो असला ना तरी आज आपल्याकडे एक जॅपनीज क्रिकेटर आली आणि मला तिच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत. म्हणून मी जरा काही जॅपनीज शब्द खास ते हिरोशिमा नागासाकी वगैरे माहीत नाही पण शिकून घेतले. हे कशासाठी वापरतात मला माहीत नाही पण प्रयत्न तर करून बघूयात. सो भेटू आपण आपल्या एका जॅपनीज क्रिकेटरला. गेंकी देस्का. माझ्याशी असं जॅपनीज मध्ये काय बोलताय तुम्ही? अरे ही तर मराठीत बोलायला लागली. काय प्रॉब्लेम काय आहे? तुला मराठी येतं? हो मग मी मराठी मुलगी आहे. अरे मला तर कळलं तू जॅपनीज आहेस. जोक जाऊ द्या. आपल्याकडे आज गप्पा मारायला आली आहे शृणाली रानडे. शृणाली पुण्यात वाढलेली पण जपानसाठी क्रिकेट खेळते. आपण आज शृणाली बरोबर छान गप्पा मारणार आहोत जपान क्रिकेटबद्दल. सो मित्रांनो आपल्याबरोबर आहे शृणाली रानडे. हाय शृणाली. हॅलो. कशी आहेस? मस्त एकदम. तू जपानी आहेस का मराठी आहेस? यू कॅन कॉल मी दिल से मराठी बट दिमाग से जपानी. गुड. हरकत नाही. तो मित्रांनो मजा अशी आहे ना की शृणाली पुण्यात राहिली, पुण्यात जन्म झाला तिचा, पुण्यात वाढली, शिक्षण इथे घेतलंय आणि आता गेली काही वर्ष ती जपानमध्ये. अशी बरीच मंडळी आहेत आपल्याकडची की परदेशात जाऊन शिकतात, नोकरी करतात. पण शृणाली तिचं एक पॅशन जपानमध्ये पूर्ण करते आणि ते म्हणजे क्रिकेट खेळायचं. आणि शृणाली जपानसाठी क्रिकेट खेळते म्हणजे जॅपनीज वुमन्स टीमसाठी खेळते. बरोबर. सो यू आर अन इंटरनॅशनल प्लेअर. येस. बघा एक इंटरनॅशनल प्लेअर आपल्याबरोबर गप्पा मारायला आली. तुम्हाला काय ऐक नाही त्याचं. हा बरं जोक सपाट. शृणाली हा प्रवास पुण्यापासनं जपान नॅशनल टीमपर्यंतचा आय एम शुअर खूप मोठा असणार आहे. बरोबर. हे कसं काय जमलंय? सो बेसिकली क्रिकेट ही माझ्या रक्तात आहे असंच तुम्ही म्हणू शकता. बर. कारण माझे बाबा हे BCCI अंपायर होते. राईट. सो त्यांनी जवळजवळ 50+ फर्स्ट क्लास मॅचेस केल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर IPL सुद्धा केल्यात काही आणि मग इंटरनॅशनल मॅचेस सुद्धा जवळजवळ 10 ते 12 फोर्थ अंपायर म्हणून केल्या. शशांक रानडे. येस. सो त्याच्यामुळे ती आवड बाबांपासून असल्यामुळे मग ती माझ्यात उतरली असा माझा अंदाज आहे किंवा मला असं वाटतं. ओके. तर जीन्समधनं आलेलं आहे. सो माझं पण असं फ्रँकली स्पीकिंग असंच बिल्डिंग मध्ये वगैरे मुलांबरोबर क्रिकेट खेळणं तिथपासून चालू झालं. आणि मग त्याच्यानंतर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये होते आणि मग तिथे सुद्धा प्रॅक्टिसेस वगैरे आमच्या लेदर बॉलच्या वगैरे असायच्या. ओके. तू कॉलेजमध्ये खेळत होतीस? सो तेव्हापासून मी खेळत होते. आणि मग त्याच्यानंतर मी 2015ला जपानला शिफ्ट झाले. डायरेक्टली कॅम्पस प्लेसमेंट थ्रू जपानमध्ये सिलेक्शन झालं माझं एका कंपनीमध्ये आणि ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर मी तिकडे गेले. तू साधारण आता 10 वर्ष झाली? 9 वर्ष कंप्लीट झाली मला आता. ओके. आणि मग तिथे क्रिकेट खेळलं जातं हा शोध कसा काय लागला? या दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मुलांची टीम आहे, मुलं क्रिकेट खेळतात हे पहिल्यापासून माहिती होतं. जॅपनीज मुलं? हा म्हणजे इंडियन मुलगा तिकडे जाऊन खेळतो म्हणजे इथून गेलेलाच क्राऊड तिथे खेळतंय. बरोबर. हे पहिल्यापासून माहिती होतं. ओके. बट ऍज अ वुमनची टीम आहे हे तिथे शोध मला जवळजवळ 4 वर्षापूर्वी लागलं. ओके. विच वॉज अ बिट लेट फॉर मी. बर. पण मग आता आपण जेव्हा म्हणतोय की जॅपनीज मुली पण क्रिकेट खेळतात. बरोबर. आता मला माहितीये की जस्ट फॉर द रेकॉर्ड्स 2003 साली जॅपनीज मुली पहिल्यांदा इंटरनॅशनल मॅच खेळल्यात. बरोबर. आणि 5 का 6 वन डे मॅचेस त्यांच्या नावावर आहेत आणि 2019 पासून जॅपनीज मुली T20 खेळत आहेत. बरोबर. आणि ईस्ट एशिया ग्रुपमध्ये जपानचा समावेश होतो. त्यामुळे ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग, सिंगापूर या देशांबरोबर तुम्ही जास्त करून खेळता. बरोबर. त्याच्यात 2 आहेत. एक ईस्ट एशियाचा ग्रुप आहे सो ईस्ट एशिया कप म्हणून म्हणतात. आणि एक अजून एक ग्रुप आहे ईस्ट एशिया पॅसिफिक म्हणून. ओके. सो त्या पॅसिफिक मध्ये सुद्धा आता वानुआतू म्हणा, सामो आयलंड्स किंवा फिजी हे सगळे पण एक 7 का 8 देश आहेत. सो त्यांच्या बरोबर पण आम्ही ईस्ट एशिया पॅसिफिक टुर्नामेंट अशीच असते. ओके. त्यांच्याबरोबर पण जपान खेळतात. सो जपान क्रिकेट असं काही खूप म्हणजे प्लीज डोंट कम्पेअर इट विथ इंडिया और ऑस्ट्रेलिया और एनिथिंग लाईक दॅट. इट्स अ डेव्हलपिंग क्रिकेट नेशन. पण अर्थातच इंटरनॅशनल खेळण्याचा तो आनंद एक वेगळा आहे. बरोबर. सो कमिंग बॅक टू युअर स्टोरी, 4 वर्षांपूर्वी तुला साधारण तिथे मुलींचं क्रिकेट खेळलं जातं हे लक्षात आलं. बरोबर. मग त्याच्यामध्ये तू कशी काय पडलीस?
सो इट वॉज म्हणजे खूप कोइन्सिडन्स होता तो. बरं. असाच मी एक दिवस इंस्टाग्राम स्क्रोल करत होते हां. आणि त्याच्यात अशी ती ऍड आली क्रिकेटची. बरं. आणि एक ऍड होती की एक इव्हेंट आहे आणि फक्त ओनली फॉर वुमेन. ओके. आणि इट इज कॉल्ड क्रिकेट ब्लास्ट. ओके. आणि जे कोणी क्रिकेट खेळलं पण नाहीये, खेळून बघायचंय किंवा असे 6 मारायचे काही पण, तर तुम्ही तिकडे एन्जॉय करायला येऊ शकता. हे कोणी क्रिकेट जपानी, तर ते जपान क्रिकेट असोसिएशनच ऑर्गनाईज करतं. ओके. बरं. सो ती ऍड मला अचानक समोर आली आणि आय वॉज लाईक की मला खेळायचंच होतं तसं, यावेळेस शोधतच होते, तर मग जाऊन बघूया. पीक कोविडचा काळ होता तेव्हा, तरी आय वॉज लाईक जाऊन तर बघूया काय आहे तिकडे. सो मग मी जॉईन केलं आणि मग त्या दिवशी गेले तिकडे आणि मग खेळायला लागले वगैरे. तिकडे बऱ्यापैकी जॅपनीज लोक होती, ऑर्गनायझर्स मध्ये एक ऑस्ट्रेलियन पण होती आणि मग असे सगळे तिथे आले होते. ओके. मग तिथून तो प्रवास सुरू झाला. सो 4 वर्ष झाली तू जपान क्रिकेट बरोबर असोसिएट आहेस. करेक्ट. ओके. आणि शृणालीनी मागच्या वर्षी जपानसाठी डेब्यू केला. करेक्ट. शृणाली स्वतः ऑफ स्पिन बॉलिंग करते, ती एक चांगली बॅटर आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या मॅचमध्ये जी लास्ट इंटरनॅशनल मॅच होती सिंगापूरच्या अगेन्स्ट तिने 4 ओव्हर्समध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. बरोबर. आणि शी वॉज द प्लेअर ऑफ द मॅच. सो शृणाली, आता तुझे ईस्ट एशिया कंट्रीजबद्दल बोललीस, तर तिथे आता हे जे देश आहेत, सिंगापूर म्हण किंवा हाँगकाँग म्हण, आता हाँगकाँगमध्ये तर ब्रिटिश कॉलनी असल्यामुळे क्रिकेटची परंपरा तशी बऱ्यापैकी होती किंवा तिथनं काही इंटरनॅशनल प्लेयर्स पण चांगले आलेले आहेत. पण तिथे जेव्हा त्या मुलींबरोबर क्रिकेट खेळतात तेव्हा त्याची लेव्हल कशी आहे, म्हणजे हाऊ कॉम्पिटिटिव्ह इट इज? ओके. सो जेव्हा इंटरनॅशनल प्लेयर्स बरोबर खेळतो, एकदम फ्रँकली सांगायचं झालं तर 4 वर्षापूर्वीची आमची टीम आणि आताची आमची टीम ही खूप ड्रास्टिकल डिफरन्स आहे. ओके. सो आता जे कोचिंग झालंय आम्हाला आणि ते असं क्रिकेटचं काय म्हणतात त्याला, एक इम्बाईब झालंय मनात, किंवा असं खेळायला पाहिजे, ते शिकवता नाही येत ना, ते नॅचरली यायला लागतं. सो ते जे कोचिंग झालंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताचे जे ट्रेंड प्लेयर्स आहेत आमचे वुमन्सचे, दे आर नॉट मच ऑफ अ डिफरन्स फ्रॉम हाँगकाँगचे प्लेयर्स किंवा कुठले म्हणा सिंगापूरचे प्लेयर्स, म्हणजे XYZ असे खूप काय आमच्या ड्रास्टिक डिफरन्स असं म्हणता नाही येणार. काय डिफरंट आहे तर त्यांना तो इंटेंट असतो क्रिकेटचा, तो लहानपणापासून असल्यामुळे, म्हणजे लहानपणापासून म्हणण्यापेक्षा तो असं एक ऑलरेडी असल्यामुळे तिथे फक्त डिफरन्स जाणवता असा माझा अंदाज आहे. कारण आम्ही सुद्धा खेळतो ना, आता प्रॉपर बॉल टू बॉल स्टंपात बॉलिंग टाकली किंवा बॅटिंगला सुद्धा असं काहीतरी रिस्की शॉट्स मारले नाहीत किंवा असं जसं आम्ही ठरवलंय ऑलमोस्ट तसंच खेळलं गेलं तर, फॉर एक्झाम्पल आता जे सुद्धा ईस्ट एशिया कप झाले होते, आम्ही आता सेकंड आलो होतो त्याच्यात जपान क्रिकेट. येस, वी वर रनर्स अप. ओके, ग्रेट. फर्स्ट हाँगकाँग होते, आम्ही सेकंड होतो. सो इट इज नॉट मच ऑफ अ डिफरन्स. ऑफकोर्स वी हॅव टू इम्प्रूव्ह अ लॉट, म्हणजे त्याच्याबद्दल काहीच हे नाहीये, बट आय डोंट थिंक दॅज अ मच ऑफ अ डिफरन्स स्किल वाईज, आय वुड से. ऑफकोर्स मग त्याच्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात की तुम्ही प्रॅक्टिस किती वेळेला करता, सो तुम्हाला प्रॅक्टिसचे चान्सेस किती वेळेला असतात, मग त्या सगळ्या गोष्टी ऍट द एंड ऑफ द डे ऍड होऊन मग ते प्लस मायनस होऊन जातात. इट ऑल मॅटर्स. बरोबर. पण आता तू ट्रेनिंग बद्दल म्हणलीस, तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेन केलं जातं तिथे? काही फॉरेन ट्रेनर्स आहेत का तुमच्याकडे, किंवा क्रिकेट जपान काही वेगळ्या गोष्टी तिथे इम्प्लिमेंट करतात का? ऑफकोर्स जपान क्रिकेटबद्दल आम्हाला काही माहित नाहीये, त्यामुळे असे खूप प्रश्न असणार आहेत. बरोबर. सो आपण ट्रेनिंग बद्दल थोडंसं बोलूया, तिथल्या फॅसिलिटीज बद्दल थोडंसं बोलूया. आम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी सांग. नाईस. सो आतापर्यंत असं आहे की जपानमध्ये एकच ग्राउंड होतं. ओके. सो आणि ते पण टोकियोपासून जवळजवळ मी सांगते 3 तासाच्या 1 वे डिस्टन्सवर आहे. म्हणजे आणि म्हणजे आम्हाला आता सकाळी वगैरे निघायला माझ्या घरापासून जवळजवळ 3.5 तास लागतात तिथे जायला 1 वे. आणि मला सकाळची 5ची पहिली ट्रेन घ्यायला लागते. ओके. तिकडे जायला. तू 8 वाजता तिथे पोहोचला? 8-8:30 वाजता? हा, म्हणजे मी तिथे पोहोचे. म्हणजे ते इतकं काय म्हणतात त्याला, रिमोट आहे की त्या पर्टिक्युलर स्टेशनवर ना एका तासाला 1 किंवा मॅक्सिमम 2 ट्रेन्स येतात. ओके. एवढं रिमोट आहे ते. बट पॉइंट इज की ते ग्राउंड पहिल्यापासून आहे, ते इंटरनॅशनल ग्राउंड आहे आमचं आता. ओके. आणि तिथे 2 ग्राउंड आहेत. सो ते आता सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड म्हणून आहे, विच इज इन तोचिगी प्रिफेक्चर. जे टोकियोच्या वरती अजून 2 प्रिफेक्चर्स कव्हर केल्यावर त्याच्यावरचं जे प्रिफेक्चर आहे, म्हणजे 2 जिल्हे म्हणूया, 2 स्टेट्स. ओके. सो एकदम फ्रँकली सांगायचं तर टोकियोपासून 3 तास वरती ट्रॅव्हल करायला लागतं. ओके. गाडीने 2-2.5 तास.
की तिथे ते आमचं इंटरनॅशनल ग्राउंड आहे. बरं. मग तिथे भरपूर मोठं ग्राउंड आहे. टर्फ पिच आहे एका Okay. ग्राउंडला, दुसऱ्या ग्राउंडला डिपेंड सिंथेटिक और टर्फ पिच. सो मेजर आमच्या फॅसिलिटीज आतापर्यंत तरी तिथेच तिथेच होत्या. आहे. बरं. तिथे नेट्स पण आहेत प्रॅक्टिसला आणि इंडोर एक नेट आहे प्रॅक्टिसला. Okay. सो आम्ही जे जे काही आतापर्यंत प्रॅक्टिस वगैरे करतो सानो क्रिकेट ग्राउंड, तिथे आमच्या मेजर मॅचेस होतात. बरं. पण त्याच्या पलीकडे पण काही आहेत ग्राउंड? या सो आता रिसेंटली त्यांनी एक ग्राउंड नवीन डेव्हलप केलंय विच इज इन ओसाका. ओके, दॅट्स अनदर सिटी. विच इज टोकियो आणि ओसाका जे मेन सिटीज आहेत ना, तिथे ओसाकामध्ये ते ग्राउंड, ओसाकाच्या जवळ ते ग्राउंड आहे. ओके. विच इज म्हणजे टोकियोपासून क्वाईट फार. कारण कसं असायचं, आता इंटरनॅशनल आमच्या वुमेन्सची टीम आहे, त्याच्यात काही प्लेयर्स ओसाकावरनं दरवेळेला येतात प्रॅक्टिस करायला. बरं. म्हणजे त्यांच्यासाठी काढलंय असं नाहीये, बट आता युनिव्हर्सिटीच्या मॅचेस होतात, मग त्या युनिव्हर्सिटीच्या मॅचेस मोस्टली ओसाकाच्या तिथे होतात. कारण ओसाकाच्या इथे पण युनिव्हर्सिटी आहे, मग टोकियोची पण युनिव्हर्सिटी आहे. मग तिथले मुली कधी कधी मग ओसाकाला जातात, मग ओसाकाच्या मुली इकडे येऊन खेळतात. अच्छा. या सो आता तरी माझ्या माहितीपैकी ते 2 मेजर ग्राउंड आहेत. मग बाकी छोटी ग्राउंड, युनिव्हर्सिटीचं ग्राउंड किंवा कॉलेजचं ग्राउंड अशी काही? म्हणजे ऐकिवात आहेत, बट असं म्हणजे प्रॅक्टिसला वापरलंय ते बेसिकली प्रायव्हेट ग्राउंड आहेत. बट असे खूप मोठी प्रॉपर जे आपले क्रिकेट स्टँडर्ड ग्राउंड आहेत ना, ते हे 2 इंटरनॅशनल आहेत आणि त्याच्यावर इंटरनॅशनल मॅचेस झाल्यात बेसिकली. ओके. आता मग तू हे युनिव्हर्सिटीज बद्दल बोलतेस, तिथे खेळणाऱ्या मुलींबद्दल बोलतेस, तर तिथे आम्हाला त्याचं डोमेस्टिक स्ट्रक्चर काय आहे हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आणि किती मुली खेळतात साधारण? आता काही तुझ्याकडे नंबर्स आहेत का त्या रिलेटेड काही असे? येस. सो बेसिकली आता मी इंटरनॅशनल वुमेन स्क्वॉड पासून स्टार्ट करते. ते नॉर्मली एक 20 मुलींपर्यंतचा आमचा इंटरनॅशनल वुमेन स्क्वॉड आहे. बरोबर. आणि त्याच्यात ह्या वर्षी म्हणजे आता लास्ट 3 वर्षी मी खेळतेय, 3 वर्ष झाली मला खेळून, आणि आय एम द फर्स्ट इंडियन गर्ल टू गेट सिलेक्टेड. अरे वा. येस. आणि आता लास्ट इयर पासून अजून 2 इंडियन्स आहेत, बट आता त्यांनी ते 2 स्क्वॉड्स केलेत. एक म्हणजे इंटरनॅशनल स्क्वॉड आणि एक आहे डेव्हलपिंग स्क्वॉड. ओके. सो त्या डेव्हलपिंग स्क्वॉड मध्ये अजून 2 इंटरनॅशनल इंडियन गर्ल्स आहेत. सो असं ते स्ट्रक्चर आहे. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ आता वुमेन्स क्रिकेटमध्ये 2 लीग्स होतात मेजर. सो वुमेन्स क्रिकेट लीग म्हणून एक नॅशनल लीग असते, त्याच्यात जवळजवळ 60 टीम्स पार्टिसिपेट करतात. साधारण म्हणायला गेलं तर 100-150 मुली असतील. आणि मग त्याची एक लीग असते, मग ती वर्षभर असते. ते मार्च-एप्रिल पासून स्टार्ट होते आणि आता नोव्हेंबरमध्ये त्याचं फायनल झाले. तर ती एक लीग असते. आणि दुसरी असते ती ओनली स्पेसिफिक फॉर युनिव्हर्सिटी गर्ल्स. ओके. येस. सो त्याचे पण साधारणपणे माझ्या मताप्रमाणे 3 ते 4 टीम्स आहेत. तिथे एक 50-100 मुली खेळतात. तिथे पण एक 100 मुली खेळतात. सो त्यांची एक वेगळी लीग असते. मग त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्यांमध्ये असे 2 महिन्यांमध्ये ती लीग असते. बरं. पण आता तू म्हणलीस की तू पहिली इंडियन मुलगी आहेस जी जपान टीममध्ये खेळते. बाकी पण काही खेळताना तुला दिसतात का मुली, इंडियन मुली किंवा बाकी पाकिस्तान म्हणा किंवा ऑस्ट्रेलियामधून आलेल्या मुली, अशाही काही तिथे खेळतात का? का नेटिव्ह जॅपनीज मुली जास्त आहेत? सो आता तुम्ही इंटरनॅशनल टीम मध्ये बघितलं, ओव्हरऑल आय एम टॉकिंग अबाउट. ओव्हरऑल बघितलं तर इंडियन मुली पण खेळतात. श्रीलंकन्स आहेत काही, नेपाळच्या आहेत काही. या आणि काही ऑस्ट्रेलियन्स, ऍक्च्युली हाफ ऑस्ट्रेलियन्स म्हणा, म्हणजे त्याचे हाफ जॅपनीज हाफ ऑस्ट्रेलियन असे पण आहेत. ओके. आणि मग यांचं स्टँडर्ड्स बऱ्यापैकी आता हळूहळू तू इम्प्रूव्ह होत आहेत असं तू म्हणतेस. मग यांना मिळणारे ट्रेनिंग्स जे आहेत किंवा ऑफकोर्स नॅशनल टीमचे ट्रेनर्स तुमचे वेगळे असतील, ते कोचेस वेगळे असतील, पण बाकी ठिकाणी सुद्धा या मुलींना कशा प्रकारे ट्रेन केलं जातं किंवा त्यांचे ट्रेनिंग साधारण कसे असतात? सो हे डिस्टन्स वाईज पण खूप जास्त आहे, तर रेग्युलरली होतात का ट्वाईस अ वीक, वीकेंड्सला वगैरे अशा पद्धतीने होतात? ओके. सो पहिले म्हणजे आमचा जो इंटरनॅशनल टीम, आय स्टार्ट विथ द इंटरनॅशनल टीम, त्यांचे आमचे जे ट्रेनर आहेत, कोच बेसिकली. सो एव्हरी 2 इयर्स आम्हाला एक कोच अपॉइंट होतो ऑस्ट्रेलियाच्या एका क्लबकडनं. ओके. सो इंटरनॅशनली ते आम्हाला कोच म्हणून येतात. तर गेले 3 वर्ष आम्हाला एक आर्डीन म्हणून झिम्बाब्वियन प्लेअर होता अंडर 19चा, तर तो कोच म्हणून येतो, बट ही इज सेटल्ड इन ऑस्ट्रेलिया. सो गेली 3 वर्ष वेन आय एम इन द स्क्वॉड, ही वॉज कोच. त्याला आम्ही डीनो म्हणून म्हणतो. सो ते कोच आहेत. सो ते झालं आमचं नॅशनल टीमचं. आणि आमचं कसं असतं की महिन्यातनं एकदा सानोला फुल वीकेंड ट्रेनिंग असतं, ट्रेनिंग कॅम्प असतं.
सो यू स्टार्ट सॅटर्डे, कंटिन्यू ऑन संडे, हे 2 दिवस कम्प्लीट कॅम्प असतो. ओके. मग कमिंग टू द डोमेस्टिक क्रिकेट साईड, आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल एका क्लब कडनं खेळतो. करेक्ट. सो तिथे आमचे मुलींचे जवळजवळ 7 एक क्लब्स आहेत डोमेस्टिक क्रिकेटसाठी. डोमेस्टिक क्रिकेट. बरं. आता मी ज्या क्लबमध्ये आहे त्याचं नाव आहे कावासाकी नाईट रायडर्स. बरं. येस. सो आता प्रत्येक क्लबचा पण प्रॅक्टिस सेशन्स असतात, त्यांचे पण कोच असतात. सो तसे त्यांच्या क्लब प्रमाणे मग प्रॅक्टिसेस होत असतात, विकेंड्सला म्हणा किंवा वीकडेजच्या इव्हिनिंग्सना म्हणा. आणि अजून एक म्हणजे युनिव्हर्सिटीचे जे टीम्स असतात त्यांच्याकडे पण एक डेडिकेटेड कोच असतो. ओके. आणि त्यांचं तर अजूनच रिगरस असतं, कारण त्यांनी एव्हरीडे सकाळी प्रॅक्टिस असते. सो मग उलट चांगलं त्याच्या. सो मग असे ते त्यांचं कोचिंग स्ट्रक्चर आणि मग तशी प्रॅक्टिस असते. सो ह्या ज्या जॅपनीज मुली तुम्ही खेळताय, आता तू जॅपनीज आहेस असं मी म्हणतो, तो जॅपनीज मुली ज्या तुम्ही खेळताय तो यांच्याबरोबरचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? ओके, इट्स रिअली गुड. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला असे कुठले किस्से मला त्याच्याबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना सुद्धा काही स्टार प्लेयर्स असतील तिथे. तू आता बॉलिंग करतेस, मेजरली तू बॉलर. सो तिथले कोण स्टार बॉलर्स आहेत, तिथले कोण स्टार बॅटर्स आहेत, आम्हाला त्यांची नावही माहिती नाही. बरोबर. सो आम्हाला त्यांच्याबद्दल थोडंसं सांग, किंवा ते कशा पद्धतीने क्रिकेटकडे बघतात. आणि दुसरी गोष्ट अशी की क्रिकेट हे तुमचं प्रोफेशन नाहीये. सो क्रिकेट इज मोर ऑफ अ पॅशन. म्हणजे किडा म्हणतो ना आपण, तो किडा आहे हा सगळा. बरोबर आहे. बरोबर. सो त्याच्याकडे एक पॅशन म्हणून बघताना तुमचा ॲटिट्यूड वेगळा असतो पूर्णपणे. बरोबर. तर तुझं तर ठीक आहे, म्हणजे इंडियन आहेस, तुला क्रिकेट माहिती होतं काय, या मुलींना कदाचित माहीत नसेल किंवा त्यांना खूप उशिरा कळलं असेल. बरोबर. तर त्यांचं क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? बरोबर. सो फ्रँकली स्पीकिंग, मी सगळ्यांना हाच प्रश्न स्टार्टिंगला विचारायचा आहे की आता आम्हाला क्रिकेट म्हणजे बेसिक माहितीच आहे, तुम्ही क्रिकेटला कसे इंट्रोड्यूस झालात. सो मेजर मुलींचं मला उत्तर ही आली की ते सॉफ्टबॉल किंवा बेसबॉल खेळायचं लहानपणापासून, आणि त्यांना काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं होतं. आणि कुठला गेम त्याच्या सिमिलर आहे बट नवीन आहे, तो क्रिकेट. मग तो क्रिकेटकडे आले, म्हणून त्यांना ती क्रिकेटची आवड तिथपासून. दॅट इज वन रिझन. आणि सेकंड मध्ये जर त्यांच्या युनिव्हर्सिटीजमध्ये काही युनिव्हर्सिटीजमध्ये ऑलरेडी क्रिकेटचा क्लब आहे. ओके. सो मग त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये तो क्रिकेट क्लब असेल तर ते सिनियर्सला बघून मग ते पण त्याच्यात आवड निर्माण होऊन मग ते पण खेळायला त्याच्यामध्ये आलं. सो असे ते 2 पद्धतीने त्यांना ती क्रिकेटची आवड निर्माण झाली. पण यातल्या प्रोफेशनल प्लेयर्स आहेत का, सगळ्याच एक पॅशन म्हणून खेळतात? प्रोफेशनल म्हणायला गेलं तर माझ्या मते मागच्या वर्षी एकीला का दोघींना कॉन्ट्रॅक्ट साईन झालेला होते. बट आता मला डिटेल्स एवढे माहिती नाही की किती वर्षाचे किती महिन्याचे होते, बट दोघांना कॉन्ट्रॅक्ट साईन झाले होते दोघींना. बट मोर दॅन दॅट सगळे पॅशन म्हणून खेळतात. प्रोफेशनल ते अजून एवढं झालं नाहीये बिकॉज इट्स स्टील डेव्हलपिंग. बट सगळ्यांची ती पॅशन आणि डेडिकेशन एवढं जास्ती आहे तिकडे की असं वाटणार नाही तुम्हाला की ते फक्त पॅशनसाठी येऊन खेळतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला तरी 3.5 तास लागतात जायला वन वे तिकडे. काही मुली ओसाकावरनं येतात, त्या आदल्या दिवशी तिकडनं ते बुलेट ट्रेन घेऊन 3 तास ट्रॅव्हल करून, त्याच्या पुढे लोकल ट्रेननी 3.5 तास. बापरे. म्हणजे 6-6.5 तास ट्रॅव्हल करून त्या तिथे येतात. ते आदल्या दिवशी येतात. मग तिथे 1 दिवस राहणार, मग नेक्स्ट डे सकाळी प्रॅक्टिस, त्याच्या नेक्स्ट डे प्रॅक्टिस, आणि त्या दिवशी रात्री फुल ट्रॅव्हल करून लास्ट ट्रेन पर्यंत घरी पोहोचतात. म्हणजे नेक्स्ट डे सकाळी त्यांना युनिव्हर्सिटीला जात आहे. एवढं डेडिकेशन. म्हणजे आम्ही तर म्हणतोच की पॅशन शिवाय हे होणारच नाही, बट ह्या लेवल पर्यंत जर असेल तर मग आता म्हणजे मानलं पाहिजे. एक्झॅक्टली. मग तिथला स्टार प्लेयर्स कोण आहेत तुमच्या नॅशनल टीम मधल्या? येस. सो नॅशनल टीम मधले आमची ती कॅप्टन आहे, तिचं नाव माई यानागिता. येस. सो शी इज बेसिकली अन ऑलराऊंडर. ओके. आणि वन ऑफ द बेस्ट बॅटर्स, आणि एस्पेशली इन द सिच्युएशन्स वेन आवर टीम नीड्स इट, क्रिटिकल सिच्युएशन. ओके. म्हणजे शी इज लाईक, आय कॅन्ट कम्पेअर म्हणजे असं डायरेक्टली नाही म्हणू शकत, बट असा द्रविड कसा वॉल सारखा तिथे थांबून राहायचा ना, तशी ती आहे की क्रिटिकल सिच्युएशन मध्ये ती उभं राहणारच. ओके. किंवा आता माझं काय म्हणतात त्याला, माझे पर्सनल ओपिनियन विचारले तर एक हारुना इवासाकी म्हणून आहे. ओके. हारुना इवासाकी. सो शी इज अन अमेझिंग बॅटर. अमेझिंग. म्हणजे
एक तिथे एक इंटरनॅशनल आमची टुर्नामेंट चालू होती. एक किस्सा सांगायचा झाला Please, तर, हा. सो आमची तिथे एक टुर्नामेंट्स असतात, तसं एक इंटरनॅशनल पण टुर्नामेंट असते की WJPL म्हणून, बर वुमेन्स जपान प्रीमियर लीग. तर Okay. आपला कसं IPL असतं ना, त्या पद्धती. तसं तिथे WJPL असतं आणि तिथे इंटरनॅशनल प्लेयर्स बोलवतात. बर सो यावर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे 2 प्लेयर्स होते, श्रीलंकाचे 2 प्लेयर्स होते, साऊथ आफ्रिकेचे होते, बर वानुआतू आणि इंडोनेशियाचे, ओके असे मिळून 10 प्लेयर्स आले होते. बर त्यांच्या समोर विथ कॉन्फिडन्स शेवटच्या कुठल्या तरी बॉलला जर ती मुलगी पुढे पाऊल टाकून स्ट्रेट 6 मारू शकते, मी तिच्या, ती ऑपोजिट टीम मध्ये होती, मी तिच्याकडे गेले आणि म्हणलं आय एम ऑफ बिगेस्ट फॅन. सिरियसली ग्रेट सिरियसली. कारण कसं असतं ना, जॅपनीज प्लेयर्स नॉर्मली जेवढं मी बघितलंय की ते लेग साईडला खूप स्ट्रॉंग असतात. कारण आपलं जे नॅचरली आपण हा नाही, त्यांचा तो सॉफ्टबॉल आणि जो अच्छा, गेम ओके. आहे तो हा. 90 डिग्री असतो बरोबर, आणि हा. सगळा लेग साईडला असतो. सो तिथे ते नॅचरली खूप स्ट्रॉंग असतात. बट समोर स्ट्रेट मी उठून 6 मारताय, शी वॉज लवली. आणि शी इज आर वन ऑफ आर बेस्ट फिल्डर्स, बर बेस्ट फिल्डर्स. ती Okay. मिड विकेटला कव्हरला असते, ओके. वन ऑफ आर बेस्ट फिल्डर्स. सो जपानची जॉन्टी रोड्स असं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. बिगेस्ट फॅन फ्रँकली वा स्पीकिंग. मस्त. किंवा अजून एखाद दुसरी नावं घ्यायची झाली तर आमची एक पॉवर हिटर हा. आहे, एरिका ओदा म्हणून. बर फॅन फॅन ओके फॅन गुड. लाईक लिटरली पॉवर हिटर. म्हणजे आम्ही म्हणतो ना, जर 6 मारायचे आहे हा तर एरिकाचा बॉल असा म्हणजे त्या बाउंड्री लाईनच्या पण पार तिकडे जाईल, लिटरली. पण मग आता जेव्हा या खेळत असतात तेव्हा ऑफकोर्स तू टीममेट असल्यामुळे तू डगआउट असशील. ऑफकोर्स या. मग एखादी 6 गेली हो. की जापनीज मधनं वाईट शब्द बाहेर पडतात का मराठीत न पडतात? 6 गेल्यावर चांगले शब्द बाहेर पडणार. नाही नाही असं नाही, बरं चांगले शब्द म्हणू आपण. या नाही, बट सगळ्यांना त्यांना कळेल असं मग ते ते म्हणजे इंग्लिश मधनच ऑलमोस्ट येतात. बर नाईस 6 वगैरे असं काही असं. काही विचार करत असतो. ओके बट म्हणतात ना कधी कधी मी सर्वात कल्ला करत. दिसतं. गुड. पण म्हणजे आता हे जपान क्रिकेट गेली 4 वर्ष तू त्यांच्याबरोबर असोसिएट आहेस आणि तू 4 T20 मॅचेस खेळलीस बरोबर आहे. बरोबर. सो तो अनुभव काय आहे, तो कसा आहे तेही आम्हाला सांग. राईट. सो माझं जेव्हा मी तुम्हाला मगाशी म्हणले तसं त्या इव्हेंटला मी गेले होते हा आणि मग त्याच्यानंतर तिथे संध्याकाळी एक मॅच होती नॅशनल प्लेयर्सची. बर आणि मग त्याच्यात ते म्हणाले की एक प्लेअर कमी पडतीये, तू खेळशील का? आय वॉज मोर दॅन इलेटेड. म्हणजे ऑफकोर्स मी खेळत त्याच्याबद्दल. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यात मी एक कॅच पण घेतला. बर सो मग हे सगळं कंटिन्यू करत मग मी माझं क्लबचं कंटिन्यू, म्हणजे मी क्लबमध्ये जॉईन झाले त्यांच्या कावासाकी नाईट रायडर्सच्या. आणि मग मी खेळता खेळता जे आमचे मेन सर होते विनय सान म्हणून, सो तिथे जपानमध्ये सगळ्यांना सान असं म्हणतात आपण. विनय सान. हा, विनय नाव. विनय म्हणजे मग इंडियन. ओके. सो त्यांनीच मला तिथे बेसिकली एक्सप्लोअर केलं होतं आणि ही वॉज पुशिंग मी की बर तू नॅशनल्सच्या ट्रायल्सला का नाही जात. ओके. देन आय वॉज लाईक की नाही असलं म्हणजे आपल्याला मला फक्त कसं खेळायचं. असतं, हा. आपल्याला कसं असतं की आपण काय म्हणतात त्याला, आपण गल्लीत डॉन असतो आपल्या. नाही त्याच्या पण तसं पण नाही. म्हणजे आपल्याला माहितीये की आपण जर परफेक्ट असो आणि आपण जर खूपच छान खेळत असो तर जाऊ, नाहीतर मग कशाला. कारण माझा पॉईंट असा झाला होता की 6 वर्ष मी तिथे सच काही क्रिकेट खेळले नव्हते. आय नो स्किल्स होते बट स्टॅमिना हा माझ्यासाठी एक क्वेश्चन मार्क होता बेसिकली. सो ते म्हणले नाही तू जाऊन तर बघ. सो लिटरली विनय सान आणि जी आमची कावासाकी नाईट रायडर्सची जी कॅप्टन आहे, मी मगाशी म्हणलं एरिका ओदा, ओके. त्या दोघांनी मला लिटरली पुश केलं. लिटरली की तू जाऊन तर बघा, पण नंतर बघू काय करायचंय. आणि मग मी ते 3 वर्षापूर्वी ट्रायलला गेले. बर. आणि मग त्या ट्रायलमध्ये दे सॉ माय स्किल्स. ऑफकोर्स म्हणलं तसं स्टॅमिना इट वॉज नॉट बॅड, बट असं मला पाहिजे तेवढा नव्हता. बट त्यांच्या मे बी त्या पॅरामीटर्समध्ये बसला असेल. सो तेव्हा दॅट वॉज द फर्स्ट इयर आय गॉट सिलेक्टेड. ओके. येस. आणि मग त्याच्यानंतर 3 वर्ष मग एक्झॅक्टली तिथे प्रत्येक वर्षी सिलेक्शन प्रोसेस होते. बर. आणि मग त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये जाऊन प्रत्येक वर्षी सिलेक्ट व्हायला लागतं. म्हणजे असं नाही की तुम्ही टीममध्ये आहात म्हणजे नेक्स्ट इयर सिलेक्ट व्हाल, असं नाही आहे तिकडे. सो मग अशा ते सिलेक्शन प्रोसेस होऊन मग आता मी लास्ट इयर 14 नोव्हेंबर, ऍक्च्युली कालच 1 वर्ष झालं, आणि मी माझा फर्स्ट इंटरनॅशनल T20चा डेब्यू केला. सो ती क्वाड्रिलॅटरल सिरीज होती. जपान, हाँगकाँग, सिंगापूर. नाही, जपान, हाँगकाँग, नेपाळ आणि तांझानिया. अच्छा. बर. अशी ती
क्वाड्रँगल सिरीज होती ओके आणि त्याच्यात मी माझा डेब्यू केला हाँगकाँगच्या अगेन्स्ट. ओके. आणि टू माय सरप्राईज, टू एव्हरीवन सरप्राईज, I was the only bowler that day to get a wicket. ओके बर. And that was my first over. फर्स्ट ओव्हर मध्ये. आणि ती जिची विकेट घेतली her name is Mariko Hill. आणि शी इज वन ऑफ द बेस्ट बॅटर्स ऑफ हाँगकाँग. ओपनरच ना म्हणजे. ओके बर. या सो म्हणजे आमचा जो कोच आहे ना तो असा एकदम म्हणतो ना शृणाली पॉकेटमध्ये टाकूनच दिला. सो दॅट वॉज रिअली व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आम्ही ते मॅच नाही जिंकू शकलो, बट ॲज अ डेब्यू मॅच फॉर मी गुड एक्सपिरियन्स. या. आणि मग त्याच्यानंतर तू पुढे पण खेळलीस आणि अगेन्स्ट सिंगापूर यू टूक 3 विकेट्स इन दॅट मॅच. येस, दॅट हॅपन्ड सम 6 months बॅक. येस, आताच 6 महिन्यांपूर्वी ती मॅच. नाही, आताच ऑक्टोबर 5 ला. ऑक्टोबरमध्ये. ओके. सो 2-3 महिन्यांपूर्वी. करेक्ट. सो त्या मॅचमध्ये तू 3 विकेट्स घेतल्या आणि तू प्लेअर ऑफ द मॅच होती. येस. सो त्याच्याबद्दल काय सांगशील मला? येस. हाऊ इज द फिलिंग? सो असं झालं होतं ना की तुम्ही आता पण म्हणलात ना प्लेअर ऑफ द मॅच, माझ्या अंगावर लिटरली गुजबम्स आहे, लिटरल गुजबम्स. बिकॉज असं कधी आपण काय म्हणतात, मी असं इमॅजिन पण केलं नव्हतं की असं प्लेअर ऑफ द मॅच पर्यंत होईल. म्हणजे इंटरनॅशनल मॅच खेळतोय, त्याच्यात चांगलं परफॉर्म करतोय, तोपर्यंत इट्स गुड, बट असं प्लेअर ऑफ द मॅच मिळेल हे म्हणजे असं कधी इमॅजिन पण केलं नव्हतं. खूपच भारी वाटलं. सो मी इथे थांबून WPL चे ऑर्गनायझर असतील ना, प्लीज लक्ष द्या बरं का. एक पोटेन्शियल प्लेअर आहे आपल्याला आणि हा व्हिडिओ बघा, नक्की कळेल तुम्हाला. सो ओके, प्लीज गो ऑन. येस. सो त्या मॅचचा किस्सा सांगायचा झाला तर आम्ही ग्राउंडवर पोचलो होतो सगळेजण आणि रात्रभर पाऊस पडला होता. बर. रात्रभर. आणि सकाळी पण पडत होता. म्हणजे इतकं की आम्ही 10 वाजता मॅच स्टार्ट करणार होतो, 9:30 पर्यंत पाऊसच पडत होता. फक्त ड्रिझल होता त्याच्यामुळे ठीक आहे, बट नेट फुल कव्हर केलं होतं पिच. मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही ते शीट्स काढले वगैरे, ते सगळं झालं, बट ते पिच थोडंसं ओलच होतं. सो जे आमचे असिस्टंट कोच होते तेव्हा, विनय सानस ऍक्च्युली असिस्टंट कोच होते तेव्हा, ते फक्त एकच वाक्य म्हणले मला येऊन, आज ना तू फक्त जर पिचवर बॉल नीट टाकला स्टंपात, ही मॅच तुझी आहे म्हणे. लिटरली. ते म्हणले विचार करू नको, काही पण ओव्हर थिंकिंग करूच नको, फक्त तू एवढं केलंस ना, जसं तू प्रॅक्टिसला करतेस, जसं तू बाकीच्या मॅचेस ना नॉर्मल करते, आज जर तसंच केलंस तू तर ही मॅच तुझी आहे. आणि लिटरली तसं झालं. लिटरली तसं झालं. मस्त. पण आता हा जो एक्सपिरियन्स आहे इंटरनॅशनलचा, आय एम शुअर तू पुढे अनेक दिवस, अनेक वर्ष जपानसाठी खेळावंस अशी आमची इच्छा आहे. आणि आणखीन हा एक्सपिरियन्स असाच रिच होत जावा, आणखीन प्लेअर ऑफ द मॅचेस त्या ट्रॉफीज घरात दिसाव्यात. हे खेळताना जॅपनीज मेल्स टीम जी आहे, मेन्स टीम आहे, त्यांच्याबरोबर तुमचं काही इंटरॅक्शन होतं का? एक हा भाग, कारण जपानची अंडर-19 टीम मुलांची मला वाटतं 3 years बॅक अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये खेळली होती. तेव्हा आता एशिया कप मध्ये सुद्धा जपानची टीम, इफ आय एम नॉट रॉंग, होती. आता सुद्धा ते टुर्नामेंट खेळतात. त्यांच्याबरोबर तुमचं काही इंटरॅक्शन होतं का? येस, डेफिनेटली. सो कधी कधी आमचे जे ट्रेनिंग असतात मंथली, सो कधी कधी आमचे सेम विकेंड्सला असतात, किंवा आता प्रत्येकाला ओळख असते ना, कारण आम्ही क्लब्स एका थ्रू वेगवेगळ्या क्लब्स थ्रू खेळतो. सो कोणाचे क्लब सेम असतात, कोणाच्या काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या तिकडे लीग्स पण आहेत. आता मुलींना मी सांगितलं तशा 2च लीग्स असल्या, तरी जे मेन्स लीग्स आहेत ते भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल JCL म्हणजे जपान क्रिकेट लीग, त्याच्यात सुद्धा डिव्हिजन 1, 2, 3 मेलचे एवढे, मेन्सचे एवढे सारे प्लेयर्स असल्यामुळे त्यांच्या लीग्स पण भरपूर सारे आहेत. बट इंटरनॅशनल प्लेयर्स म्हणायला गेलं तर ते इतके सगळे एकमेकांशी फ्रेंडली आहेत ना, की मग ते एकमेकांना ट्रेन पण करतात. म्हणजे हेल्प इच अदर. आणि द बेस्ट पार्ट फॉर एस्पेशली दिस इयर इज आमचं ट्रेनिंग वुमेन्सचं आणि अंडर-16चं ट्रेनिंग सेम डेला ठेवलं होतं मुद्दामून, सो दॅट सॅटर्डेला आम्ही सेपरेट ट्रेनिंग करू आणि संडेला आमच्यात 35 ओव्हरच्या मॅचेस असतील. या. सो वी प्लेड अगेन्स्ट इच अदर. आणि मग त्याच्यात असं पण असायचं की 2 मुली इकडे जाणार आणि 2 मुलं इकडे येणार, म्हणजे कसं ते मिक्स टीम होते. आणि मग ते
क्रिकेटचं कल्चर म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी पण डेव्हलप होतात. बिकॉज स्किल्स प्रत्येकाकडे आहेत, बट ते मॅचचं इंटेंट म्हणा ते सगळं म्हणजे एकमेकांकडनं शिकूनच होतं ना. राईट. आणि मला एक थोडासा वेगळा प्रश्न तुला विचारायचा आहे, आणि मी हे बघितलं तुझ्या सोशल मीडियावर, तू टोकियो ऑलिम्पिक्समध्ये पण असोसिएट होतेस, तिथे काहीतरी व्हॉलंटियर म्हणून तू काम केलं. सो त्याच्याबद्दल मला थोडंसं सांग, तो एक्सपिरियन्स कसा होता तेही सांग. आणि त्या स्पेशल ऑलिम्पिक्स ह्याच्यासाठी होत्या कारण त्या कोविडच्या पिरियडमध्ये आणि तिथे खूप क्राऊड नव्हता, प्रेक्षक कमी असायचे, रिस्ट्रिक्शन्स खूप होते, त्यामुळे तो एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा मला. येस, सो इट वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणायला हरकत नाही. कारण एकतर आम्ही 2020 साठी खूप एक्सायटेड होतो की टोकियोमध्ये ऑलिम्पिक्स आहे, आणि माझ्यासाठी असं होतं की आपण तिथे आहोतच, तर मग का व्हॉलेंटिअरिंग नाही करायचं. तर म्हणून मी अप्लाय केलं. इट वॉज अ होल लाईक 1 year लॉंग प्रोसेस होती अप्लाय करायची, आणि त्याच्यातनं मग मी सिलेक्ट झाले. सो मी ॲज अ व्हॉलेंटिअर लीडर म्हणून ओरिजिनली सिलेक्ट झाले होते, बट अनफॉर्च्युनेटली ते 1 वर्ष एकतर पोस्टपोन झालं, आणि सेकंडली क्राऊड्स पण त्यांनी कॅन्सल केले. सो आमच्या आयत्या वेळेला ना थोडेसे टीम्स शफल झाले, कारण आमचे क्राऊड हँडलिंगचे टीम्स वगैरे असे पण होते. सो त्याच्यात मला जे मिळालं ते बीच व्हॉलीबॉलसाठी मी व्हॉलेंटिअरिंग केलं. आणि तिथे जी आमची टीम होती, बेसिकली वी वर मॅनेजिंग द इंटरनॅशनल प्लेयर्स. त्याच्यात आम्हाला कसं होतं की प्लेयर्स जे होते की त्यांचं खाण्याचं एका ठिकाणी होतं, मग त्यांचा रेन्शो एका ठिकाणी होता. रेन्शो, सॉरी हे काय असतं? सॉरी, तो जॅपनीज शब्द आहे प्रॅक्टिससाठी रेन्शो. येस, लक्षात ठेवा. ओके, त्यांचा रेन्शो दुसऱ्या ठिकाणी, रेन्शो एका ठिकाणी होता. सो मग त्यांच्यासाठी जे बॉल्स लागतात तर त्याचं प्रेशर मेंटेन्ड पाहिजे, सो ते सगळ्या गोष्टी चेक करायला, किंवा त्यांचे जे प्रॅक्टिस शेड्यूल्स असतात किंवा त्यांचे मॅच शेड्यूल्स असतात ते आलेत का नाही. आता एकदम सिम्पल, हे माझ्यासाठी नवीन नव्हतं, बट इट इज लाईक की 2 टीम्स असतील, त्यांचा युनिफॉर्म ऍक्च्युली आम्ही ठरवतो की तुम्ही कुठला घालायचा, कारण दोन्ही टीम्सचे सेम युनिफॉर्म नाही चालणार ना, कलर. एक्झॅक्टली. सो मग अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे ना त्या प्लेयर्स बरोबर इंटरॅक्शन पण करता आलं आम्हाला. या इट वॉज अ फन, म्हणजे खूपच मजा आली तिकडे. ओके. आणि मग तो ओव्हरऑल तिथला जो एक्सपिरियन्स होता, त्यातनं तू ऍज अ पर्सन काय, म्हणजे तुला काय वेगळं वाटलं तिथे, किंवा काय शिकलीस तू त्यातनं? येस, सो द मेजर पॉइंट जे मी शिकले तिथे वॉज लिडरशिप स्किल्स. ओके. कारण बेसिकली आपण तिकडे जातो, जरी काय म्हणतात त्याला सांगितलं की तुम्ही हे करा, तुम्ही हे ते करा, तरी ऍट द एंड ऑफ द डे तिथे जे वेटिंग आहे, क्लायंट्स नाही म्हणू शकत, बट आता फॉर एक्झाम्पल 3-4 गोष्टी एका वेळेला आपल्याला मॅनेज करायला लागतात. सो माझा असा स्वभाव आहे की मी थोडी एक्स्ट्रोवर्ट आहे, सो मी लगेच जाऊन सांगायचं ठीक आहे तू हे कर, तू हे कर, मी हे करते, आपण त्यांना या वेळेत देऊया. सो ते जे काय म्हणतात ते आतनं बाहेर येतं, जे ते मला दिसलं वॉज वन ऑफ द लिडरशिप स्किल्स. आणि सेकंड वॉज की ते सगळेच आमचे व्हॉलंटियर्स म्हणा किंवा ॲथलीट्स म्हणा, ते एवढे फ्रेंडली होते, म्हणजे असं वाटत पण नव्हतं की हा इंटरनॅशनल नंबर 1 ॲथलीट आहे. तो 24 वर्षाचा होता, म्हणजे काहीच ॲटिट्यूड नाही. सो या ह्युमिलिटी ॲज अ पर्सन आणि लिडरशिप स्किल्स, या 2 खूप मेजर गोष्टी शिकायला मिळाल्या तिकडे. आय थिंक ऑलिम्पिक्स भरवण्यामागचं किंवा खेळण्यामागचं इंटेन्शन तेच एक असतं. ऑफकोर्स स्पर्धा आहे ती, ऑफकोर्स कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हे खरं आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन ॲज अ ह्युमन तुम्ही कसे डेव्हलप होता ते जास्त महत्वाचं आहे त्यातलं. आणि आय वुड लाईक टू ॲड 1 पॉइंट. तिथे ऑफकोर्स सगळ्या ऑलिम्पिक्समध्ये होत असेल, बट माझ्यासाठी ते फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता ना, तर प्रत्येक कंट्रीमधले जे कोण कोचेस असतील, म्हणजे प्लेयर्स वर बिझी, सो कोचेस असतील, किंवा आता मी पण इंडियन होते जरी जपानमध्ये राहत असेल, एकमेकांना ते छोटे छोटे गिफ्ट्स द्यायचं त्यांच्या कल्चर्स मधले. सो माझ्याकडे अजून ते मेक्सिको म्हणा किंवा असे त्यांच्या कल्चरचे ना छोटे छोटे गिफ्ट्स आहेत. आणि तसंच ऑलिम्पिक्स कमिटीनी सुद्धा ना असे छोटे गिफ्ट्स ठेवले होते की आता तुम्ही 3 दिवस कम्प्लीट केले तर तुम्हाला ही पिन मिळेल, 10 दिवस कम्प्लीट केले तर ही पिन मिळेल, आता 15 दिवस व्हॉलेंटिअरिंग कम्प्लीट केलं ना तर तुम्हाला लकी ड्रॉ असेल. आणि मग त्याच्यात मला ते व्हॉलेंटिअरिंगचं घड्याळ मिळालं होतं. सो असे म्हणजे ते छोटे छोटे मेमोरेबल ना, याच आठवणी असतात. एक्झॅक्टली. आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलो खरं तर, गप्पांच्या म्हणून, मी इंटरव्ह्यू नको म्हणायला, पण गंमत अशी ना की या सगळ्या बोलण्याच्या नादामध्ये ही काय करते हेच मी तिला विचारलं. सो मला माहिती आहे ती क्रिकेट खेळते, पण क्रिकेट हे तिचं पॅशन आहे, प्रोफेशन काहीतरी वेगळं आहे. राईट, बरोबर आहे. तू COEP ला होतेस, तू म्हणलेस त्याप्रमाणे, ऑफकोर्स तू इंजिनियर आहेस,
तर जपानमध्ये जाऊन तू बाय प्रोफेशन काय आहेस तू? ओके, सो मी COEP मधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि मग त्याच्यानंतर डायरेक्टली कॅम्पस प्लेसमेंट थ्रू जपानमध्ये प्लेस झाले मी. ओके. सो मी तिकडे एका डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये काम करते. ओके. आणि आय मीन टू पंप इंडस्ट्री. बर. येस. सो तिकडे मी ॲज अ डिझाईन अँड डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून काम करते आणि मेजर माझा आता न्यू टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे मी आता. सो तू इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आलेली आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर आहेस आणि क्रिकेट हे तुझं पॅशन आहे. राईट. आणि यू आर प्लेइंग क्रिकेट फॉर जपान. येस. सो ही सोनाली जी जपानसाठी क्रिकेट खेळते, बाय प्रोफेशन इंजिनियर आहे वगैरे म्हणते ती, पण आपल्यासाठी महत्त्वाचं ती क्रिकेट खेळते जपानसाठी, हे जास्त महत्त्वाचं आहे. सो सोनाली, आपण या गप्पांचा शेवट आहे ना, मी तुला सांगतो की तूच जापनीजमध्ये काहीतरी बोल आणि एंड कर. तू काय बोलशील ते मला कळणार नव्हतं, तू बिंदास बोलू शकतोस, पण यू कॅन एंड द कॉन्व्हर्सेशन हिअर. ओके, चालेल. ओके, सो आय स्टार्ट विथ सेइंग इन जॅपनीज. निहोन नो क्रिकेट तो जो ए यो कोसो इत्सुका निहोन नि जेही जेही क्रिकेट तो नो शिआई ओ मिनी किती कुदासाई. अरिगातो. हे काय होतं मला कळलेलं नाही, आपण समजून घ्या. नंतर समजावून सांगेन त्यांना मी. चलो, ओके. एनिवेज, थँक्यू व्हेरी मच. थँक्स सोनाली, तू पण इथे आलीस त्याबद्दल. आणि तू क्रिकेटमध्ये आणखीन नाव काढ. जेव्हा पुढच्या वर्षी आपण भेटू तेव्हा 2-4 आणखीन ट्रॉफीज घेऊन ये आणि आपण त्याच्यावर गप्पा मारू. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर गिव्हिंग मी सच अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. मला खूप मजा आली, कळलंच नाही कधी वेळ गेला. ग्रेट. थँक्यू.